करण्यात आलाय. सातारा कराड असू द्या त्यांच्या माध्यमातून कव्हर केलं जातं. अतिशय चांगली मेहनत ऑल इंडिया त्यांनी पोहोचवण्याचं काम जरूर केलं आणि आमचे हे त्रिमूर्ती एका बाजूला जितू पाटील, दुसऱ्या बाजूला योगेश पाटील आणि अनिश केणे आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचे पुरस्कर्ते ओम देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतोय. कालपासून आपण पाहिलं हे सगळे काल गेले तर आलेच नाहीत. ओम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला वेळ घेऊ नका प्रेम, लगेच मॅचला सुरुवात करायची. ओव्हर नंबर 1 मध्ये याला स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहणार आहोत चिराग आणि नॉन सेकंडला हार्दिक आहे. पहिलाच बॉल चिरागचा निघून चाललाय. भव्य स्वागत करतोय की काय आणि हो षटकारानं भव्य स्वागत प्रेमचं केलंय. बॉल सीमा रेषा पार हेतू आहे. साधा माणसाडी एक पंच पहा राजेश आपण बघितलं व्हायलंय अतिशय चांगलं. आपल्याला सांगतात की हा 6 धावात षटकार आला डिझाई. स्वागत षटकारानं केलं खेळाडू चिरागनं. दुसरा बॉल हलक्या हातानं कट असं होतं. इथून बघितलं बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल 2 बॉलचा खेळ झाला. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं मार्गस्थ आहे आणि इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार आहे. टीम आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळणं मैदानाच्या आतमध्ये भरपूर गरजेचं असणार आहे. हलक्या हातानं कट केला. पुन्हा एकदा रनआउटची संधी. फिल्डिंग खराब झाली. बॉल जर हातामध्ये मिळाला असता तर विकेटचं बदल मिळालं असतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षकाचं चुकीचं फिल्डिंग त्यानंतर एक सिंगल मिळाली आहे. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला भरपूर प्राधान्य. जेव्हा तुम्ही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना तेव्हा आम्ही तुम्हाला नेहमी सांगत आलोय जेवढं सिंगल डबल बनवणार तेवढा चांगला धावा मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. हा देखील बॉल अतिशय चांगला होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं इथून निघून गेला. डॉट बॉल आतापर्यंत बघायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवरती षटकाराला, त्यानंतर एक डॉट, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी. कमबॅक कसं करायचं ना या गोलंदाजाकडून शिकणं भरपूर गरजेचं आणि हे तीच गोलंदाजी प्रेम मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. थोडासा अडथळा मैदानाच्या आतमध्ये रनअप मध्ये पाहायला मिळतं. डॉट बॉल डेड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झाला. 2 टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला खेळ इथून करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगला धावा इथून बनवणं गरजेचं आणि हे चांगलं क्रिकेट दाखवणं देखील गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॉल वेगानं आउटफील्ड फास्ट थांबणार नाहीये. दन करत निघून चाललाय. हार्दिकच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. 4 धावा बघायला मिळाल्या. इथून चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला संघ फाईट करतोय. टीम टायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम उंबारडे संघ. अजून एक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत तिथे दूरवरून आले. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरी कॉल फिल्डिंग खराब झाले. बघता बघता 2 धावा देखील इथून कंप्लीट झाला आणि 2 धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले. षटक क्रमांक पहिलं इथून संपलं. धावा धावफलकावरती 13 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी. टीम मीटिंग अंपायर कोणाला घेऊन देऊ नका. लक्षात घ्या नेक्स्ट मॅच कोणाची असणार आहे आमच्यापर्यंत आयोजक माहिती पोहोचवायची आहे आणि त्या टीमला देखील इथे उपस्थित राहायचं लक्षात घ्या. कारण आधीच 1 तास गेला आपल्याला पाहायला मिळतं. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज नीरजला आपण पाहतो. ओव्हर नंबर 2 मध्ये आला नीरज. वेळ घेऊ नका प्लीज. लगेचच मॅच चालू करायचे कारण वेळेचं बंधन करा. आजच्या दिवसामध्ये वेळ 1 तास आमचा वाया गेला हे लक्षात घ्यायचं आणि तुम्ही सहकार्य इथून करायचं. कालच्या दिवसामध्ये टीम खंबालपाडा संघानं बाजी मारली.
अल्पा बॅटनं काय असा होता क्षेत्ररक्षक आहेत दोन्ही हात खुले फलंदाज बाद त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत षटकारानं केलं. तो मात्र दुसऱ्या ओव्हर मधल्या पहिल्या बॉलवरती माघारी परततोय. नाव चिराग बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का टीम बॅटिंग करत असताना उंबाडे संघाला डीजे. पर्यंत धावसंख्या धावफलकावरती 13 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये नीरज पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिला टीम डायगर संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनयला आपण पाहतोय. विनयला इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल टीम उंबरडे संघासाठी. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल इथून मिळेल आणि इथून सिंगल वरती समाधान मानावं लागणार आहे कारण इथून कुठेतरी षटकार चौकार मारावा लागतील. टीम बॅटिंग करत असताना उंबारडे टीमला चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं आहे. धावा धावफलकावरती बघायला गेलं तर 14 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं इथून मार्गस्थ आहे. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक फक्त बघावं लागणार आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर दस्तक बॉल सीमा पार येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. बंगला पुरा कोलीवर आज झिंगला माझ्या नावाने. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू असताना धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत बघायला गेलं तर 22 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा झाला. 29 स्कोरबोर्ड 20 धावा. आणखीन एक बॉल हवेमध्ये उंच गेलाय. सांगतो ही झेल माझी आहे नीरज मी घेणार आणि झेल ड्रॉप झाला. भरपूर उंच होता बॉल. अगदी खूप उंच राहिला आणि त्यानंतर कॅच ड्रॉप हाताला मात्र बघितलं तर ब्रश होऊन गेला कारण बॉल हातामध्ये बसला होता आणि त्यानंतर कुठेतरी कॅच ड्रॉप झाली आणि इथून मी आला धावा 2. धावसंख्या धावल करते 22 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे दुसरं आणि धावा धावफलकावरती 22 बॉल झाले आतापर्यंत. नीरजची गोलंदाजी करत असताना 4. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 2 टू गो. सेकंडला फलंदाज आपण बॅटर बघतोय तो मात्र हार्दिक नावाचा केला विनय. आणखी एक चांगला फटका लाजवाब मात्र क्षेत्ररक्षक आहेत ती जाईल फलंदाज बाद. हार्दिकचा खेळ संपुष्टात. दुसरा धक्का टीम बॅटिंग करत असताना उंबारे टीमला बॅक टू द डग आउट फलंदाज बाद. टोटल टीमची 22 22 धावा धावफलकावरती. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आलेत. 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक टीमचा संघनायक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेट आहे पण बडा धमाका. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे या खेळाडूची आणि इथून चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. बॅटनं घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल मिळाली आहे. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. फेकी देखील अतिशय चांगली क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 23. षटक क्रमांक दुसरं संपलं. 23 धावा बॅटिंग करत असताना टीम उंबारडे टीमच्या अजूनही 6 बॉलचा काही शिल्लक आहे. इथून आपण पाहणार आहोत. चला वेळ घेऊ नका फास्ट. स्पीडअप घ्यायचं वेळेचं बंधन करायचं. टीम गोलंदाजी करत असताना टायगर टीम मिटिंग घेऊन देऊ नका अंपायर.
23 बॉल झाले आतापर्यंत मैदानात 7 मध्ये 2 षटक संपलेत. अजूनही 6 चेंडूचा काही शिल्लक. 23 झाला. स्ट्रायकेटला बॅटर अमोल नाव, सेकंडला विनय. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झाला. रोनितला आपण पाहतो षटक क्रमांक अंतिम शेवटचं तिसरं षटक घेऊन येतोय. फुल टॉस आहे, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. फटका दमदार होता, आडवा पाटनं खेळून काढला होता, क्षेत्र निवडलं आणि त्यानंतर आपण बघितलं तर कुठेतरी बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आणि तिथं मिळाली एक सिंगल. आता विनयवरती जबाबदारी, इथून धावा बनवणं गरजेचं आहे, कारण धावा पाहिजे तशा नाहीयेत. टीम बॅटिंग करत मुंबई टीमच्या 24 धावा धावफलकावरती, अजूनही 5 बॉलचा काही बाकी आहे. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरं मार्गस्थ असताना पण अतिशय चांगलं असं आयुष्य, एवढं मोठं व्यासपीठ आपल्याला तयार करून दिलंय ते पाहिलं आपण. ते सोनारपणा. अजून एक बॉल टप्पा पडल्यानंतर इथून जास्त बाहेर राहिला, व्हाईट बॉल. पंच सांगतायत हा वाईट चेंडू आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथून खेळणं गरजेचं. चांगल्या धावा इथून मैदानाच्या आतमध्ये बनवावा लागतील. क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट इथून बनवावं लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय रोनित. हा बॉल आडव्या बॅटनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल इथून कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल असेल आणि बघता बघता इथून 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकली आतापर्यंत. 27 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं. चांगलं खेळ, क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट इथून दाखवणं भरपूर गरजेचं असणार आणि चांगल्या धावा इथून बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोनितला इथून कमबॅक करावा लागेल. आडव्या बॅटनं काय आज होतं, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये, कनेक्ट देखील झाला नाहीये आणि इथून एक सिंगल कंप्लीट झाले. फिल्डर थोडेसे खराब आपण पाहायला मिळते. रनआउटची संधी, फलंदाज सेफ असणार आहे. चांगलं लक्ष मैदानाच्या आतमध्ये शशांक पाटील सरांचं पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा बॉल झाल्या आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 3 अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रोनित बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. स्पीड अप घ्या प्लीज, वेळ घेऊ नका. चांगलं क्रिकेट इथून खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या धावा इथून बनवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल, आडवा बॅटनं लॉफ केला. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय, बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय सुरेख चौकार, 4 धावा. विकेटचं पतन, माघारी परतावा लागेल. लगेचच उत्तर दिले गोलंदाज रोनितनं. फलंदाज बाद.
नक्कीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ओव्हर नंबर शेवटचा जो बॉल झाले आतापर्यंत 1 टू गो शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल वरती क्षेत्ररक्षक आहेत बॉल फिरला आणि त्यानंतर धावा मिळाल्या त्या 4 चौकार फिल्डिंग खराब पाहायला मिळाली आणि त्यानंतर धावसंख्या फलकाची चौकारानं पुढे सरकली आहे 37 धावा आणि 38 धावांचं एक लक्ष इथून पार करायचं आहे. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना उंबार्डे टीमनं 37 बनवल्या आणि 38 धावांचं लक्ष ठेवलं त्या टीम टायगर या टीम वरती वेळ न घेता लगेचच उंबार्डे संघ क्षेत्ररक्षण सजवायचं आणि टीम टायगर सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि जितू पाटील कुठे आहेत या लगेच इकडे नेक्स्ट मॅच कोणाची आहे अनिश केने कुठे असतील या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आयोजक गेले की काय कामतगर आणि देसाई नेक्स्ट मॅच टीम कामतगर आणि देसाईचे कॅप्टन या लगेच टॉस आपण करणार आहोत वेळ न घेता 3 षटकांची मॅच आपण पाहणार अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं तोपर्यंत आपण एक ऐकणार आहोत चांगलं संगीत आमच्या डीजे मास्टर कडून अहमदगर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत देसाई 3 षटकांची मॅच पाहायला मिळणार आहे या लगेचच टॉस साठी आले दोन्ही कॅप्टन देसाईचे कॅप्टन आलेत का या लगेचच जय भुईर यांच्या हस्ते आपण करतोय टॉस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये टीम टायगर प्रेम आणि त्याच्या सोबत आपण पाहणार आहोत दीपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चला प्रेम या कारण आजच्या दिवसामध्ये खूप सामने कव्हर करायचे आहेत लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये आपण पाहतो सर्वांचं मोलाचं सहकार्य राहिलंय कामतगर टॉस इन इलेक्ट्रिक फर्स्ट फील्ड इन्व्हाइट केला बॅटिंग साठी टीम देसाई संघाला देसाईच्या बाजूने बॅटिंग असणारे लक्षात घ्यायचं नेक्स्ट मॅच टीम देसाई आणि त्यांच्या विरोधात टीम कामतगर आपल्याला पाहायला मिळणार टीम कामतगर लक्षात घ्यायचं जसं ही मॅच संपेल लगेच क्षेत्ररक्षण सजवा 3 ओव्हरची मॅच असणार आहे हे लक्षात घ्या आणि चॉईस बॉल नाहीये कोणाला देखील जो बॉल आम्ही देऊ तो घ्यावा लागेल आणि इथून बॉल हरवला फुटला तर नवीनच दिला जाईल हे लक्षात घ्यायचं प्रेम आणि त्याच्या विरोधात आपण बघतोय खेळाडू तो मात्र दीपेश अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय भावेश पाटील रितेश पाटील अनिरुद्ध केणे सुमित पाटील आकाश पाटील जय भोईर उमेश देशमुख गणेश देशमुख अमर ठाकूर आणि आर एम 11 सोनारपाडा पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते योगेश दादा अमोल पाटील यांच्या माध्यमातून खरंच या स्पर्धेला जरूर मोलाचं सहकार्याला धन्यवाद हे सर्व विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील यांच्या माध्यमातून अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेसाठी राहिली चला वेळ घेऊ नका लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आपण पाहणार आहोत भावेश 18 मध्ये 38 ची गरज टीम बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो टायगर टीमला जावायची लक्ष मॅच मध्ये बॉलिंग भाग वरती भावेश स्ट्राईक एंडला प्रेम नॉन स्ट्राईक एंडला पण दीपेशला पाहणार आहोत मॅच होते चालू दुसऱ्या डावाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय बॉल तयार आडवा बॅटनं लॉफ करायचा होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये बॉल निघून चला टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि तो निघून जातोय डॉट बॉल चांगला खेळ इथून करणं भरपूर गरजेचं असणार आहे मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट इथून दाखवावं लागणार आहे दोन्ही टीमला मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हा खेळ करत असताना आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आज उपस्थित मान्यवर या स्पर्धेसाठी भरपूर संख्येने उपस्थित राहतील हे सर्व विशेष सहकारी आणखीन एक चांगला बॉल जास्त हवेनं निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4 सुरेख चौकार 4 धावा
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरून येते. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल असेल. इथून दुसरी होईल का कंप्लीट? फेकी अमोलनं थोडीशी लेट केली आणि त्यानंतर 2 धावा वेगानं इथून कंप्लीट झाला. 2 धावसंख्या पुढे सरकली. टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. रन किती आला? 2 घेतल्या ना? 6 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष 38 धाव्यांचा इथून पाठलाग करत असताना अजूनही 32 धाव्यांची गरज टायगर टीमला इथून अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत. अजून एक आडवा पार्टनर ऑफ करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल पूर्णपणे प्रेमला शांत ठेवलंय गोलंदाज भावेशनं. रणनीतीवरती ब्रेक लावलाय अक्षरशः. कुठेतरी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून करत असताना पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो मात्र भावेश आपण पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट इथून खेळणं भरपूर गरजेचं. मैदानाच्या आतमध्ये चांगला धावा बनवणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्विच हिट आणि व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क राहिला नाही. व्हाईट शीट पंच सांगतात आम्हाला. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकले 7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा. MS धोनी जी आठवण करून दिली. एक चांगला यष्टीरक्षक म्हणून ओळखलं जाणारं नाव आहे आणि जर्सी नंबर 7. तर धावफलकावरती देखील धावा 7च लागलात. आणखीन एक मोठा फटका काय असा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. निघून चालला बॉल. डॉट. काय गोलंदाजी राहिली. प्रत्येक बॉल प्रेम षटकार मारायला जातोय मात्र प्रयत्न कुठेतरी फसला आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉल झाले आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 7 आणि धावा बॉल झाले 5. 1 टू गो. शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना टीम उंबरठे संघ. अतिशय चांगली बॉलिंग 22ची. प्रॉपर आहे की काय? उंच तर भरपूर. अमोल झेल खाली. चुकी होणार नाहीये. टिफलाय झेल फलंदाज प्रेम शिके संपुष्टात. लागलाय धक्का टीम टायगर टीमला. पहिला बॅक टू द पॅव्हिलियन. प्रेम मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर आतापर्यंत 7 आणि स्कोरबोर्ड 7 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. 12 बॉल 31 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती हार्दिकला आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये आला हार्दिक. तिथून हार्दिकला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. टीम रिद्देश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज इथून चांगली फटकेबाजी करणं गरजेचं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दीपेश आणि दुसऱ्या बाजूला रिद्देश. हार्दिक बॉलिंग मार्कवरती. पहिला हार्दिकचा बॉल ऑन बॅटनं क्षेत्ररक्षक अमोल. प्रयत्न चांगला राहिला होता मात्र क्षेत्ररक्षक बॅकअपला थोडासा लेट आला आणि तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या. त्या 2 धावा 2 वरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 9 आणि स्कोर बोल 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 38 धाव्यांचा पाठलाग करतोय तर टीम मैदानाच्या आतमध्ये. टायगर संघ 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत बॅटिंग करत असताना. टीम टायगर संघाला 29. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव होईल का? अमोल थोडे लेट आले आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर फास्ट येणं गरजेचं. अमोलला इथून फिल्डिंग चांगली करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती 2 न पुढे सरकले. धावफलक 11 झाले ना. 11 आणि स्कोर 11 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 मार्गस्थ असताना इथून चांगलं क्रिकेट चांगली स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेची संकल्पना अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. इथून पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाले. बॅकअप आला. आपण दूरवरून पाहतोय. तोपर्यंत 2 धावा. 2 सिंगल डबल मॅच ऑन ठेवले मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ दोन्ही टीमला इथून बनवणं गरजेचं आपण पाहतोय.
चांगलं क्रिकेट दोघांच्या माध्यमातून आपण बघितलं. या स्पर्धेमध्ये आज आपण बघितलं एवढे पिसवली, गंधारी, सोनारपाडा, मानकोली, देसाई, हेदुटणे, उंबारडे, डायगर, कामतगर, मानकोली, बाळकुम, पडले हे संघ या स्पर्धेमध्ये आज आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच कामतगर देसाई या दोघांमध्ये आपण पाहतो. टॉस जिंकला टीम कामतगर. टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम देसाईला. बॉल तयार. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चालला इथून डॉट चेंडू आपण पाहतोय. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या, वेळेचं बदल करायचं. अजून आम्हाला 7 मॅच कव्हर करायचे आहेत. हे वेळ जास्त लावू नका प्लीज. जितका कमी वेळ तुम्ही घ्याल तितका मॅच फटाफट होतील. चला फास्ट घ्यायचं, वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅच कामतगर त्यांच्या विरोधामध्ये टीम फाईट करताना आपण पाहणार आहोत. ते मात्र देसाई. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण बघतोय. हार्दिकला आडवा बाट्टा खेळलाय. गॅप फार मोठी. अमोल धावतोय. 2 क्षेत्ररक्षक आले. फिल्डिंग चांगली झाली. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल फेकी मात्र पाहिजे तशी होत नाहीये फास्ट आणि त्यानंतर 2 धावा वेगानं कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 15. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरे जोले 5. चेंडूचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल बाकी असणाऱ्या टीम हार्दिक गोलंदाजी करत असताना टीम उंबारडे संघाचा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. षटकार चौकार कुठे येत नाहीये टीम बॅटिंग करत असताना टायगर टीमच्या बॅट मधून. आडवा बॅटनं गुडघा टेकलाय. क्षेत्ररक्षक आहेत अमोल. चुकी कोणतीही होणार नाहीये. फलंदाज बाद चांगला झेल टिपला आणि फलंदाज माघारी परततोय. धक्का मैदानाच्या आतमध्ये. दुसरा फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. खेळाडू दीपेश बॅक टू द डगआउट. इज ए नवीन बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 बॉल आणि या मॅच मध्ये धावा करायच्या 23. 23 6 चेंडू आणि 23 धावेंची गरज या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. टीम टायगर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण संघ पाहतोय. इथून उंबारडे 6 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. चेसिंग होत नाहीये फार. आम्ही काल बघितलं. काल 2 ते 3 टीमनं चेसिंग केलं. इथून रनआउटची संधी भेटेल. डायरेक्ट हिट जर केला असता तर विकेट मिळाला असता. एक सिंगल आले. 5 बॉल आणि 22 ची गरज. लेग बायचा इशारा राजेश सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रदर 11 सोनारपाडा आयोजित ब्रदर चषक 2026 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. तसं संध्याकाळचं सत्र होणार. फायनल सेमीफायनल चालू होईल तसे उपस्थित मान्यवर या स्पर्धेला विशेष सहकार्य राहिलेले उपस्थित राहतील. आडवा बॅटनं लॉफ्ट केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून चाललाय 6 धावांसाठी. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यशच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. क्षेत्ररक्षकाला बनवून ठेवला प्रेक्षक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आणखीन एक बॅटनं खेळायचा होता. लगेच कमबॅक केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला नाही. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल असेल. विकेटचं पतन आणि बॉल हातामध्ये मिळाला नाहीये तोपर्यंत कंप्लीट झाला. आता 2 चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. आता बॉल शिल्लक असणार मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र 3 आणि धावा बनवायच्या असतील मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा. मॅच अजून ऑन आहे. मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. 3 मध्ये 14. एखादा जर मोठा फटका या चेंडूवरती आला तर मॅच बनेल. टीम टायगर संघ आपण पाहणार आहोत. 3 बॉल आणि रन करायचे आहेत. 14 धावा मैदानाच्या आतमध्ये. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. बॅट शिकाडा. फलंदाज बाद आणि इथून विकेटचं पतन. यश माघारी परततोय. डीजे
काय झालं? प्रेम काय झालंय? हा? आतमध्ये मोबाईल घेऊन गेलेत. पॅनल्टी मग पॅनल्टी. 2 धाव्यांची पॅनल्टी. मग नाही अमोल मोबाईल आतमध्ये चालणार नाही हा नियम 2 धाव्यांची पॅनल्टी दिली जाईल लक्षात घ्यायचं आहे. वेलकम सुमित पाटील. आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील भरपूर सहकार्य राहिलंय आणि प्रत्येक स्पर्धा असू दे त्यांच्या माध्यमातून सहकार्य प्रत्येक स्पर्धेसाठी दिले. जितू यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. सुमित पाटील मैदानाचे मालक महेशजी ठाकूर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चला वेळ घेऊ नका प्लीज. आता करायचे आहेत 1 मिनिट. राजेश सर 2 धाव्याची पॅनल्टी दिली आहे म्हणजे 12 करायचे आहेत आता इथून टीम टायगरला. पुन्हा एकदा पहिला येतोय की काय क्षेत्ररक्षक हा आहेत आणि आलाय. पॅनल्टीच्या धावा कामाला येत आहेत की काय मैदानाच्या आतमध्ये. संघनायक म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटर उतरलाय. आता 1 बॉल आणि 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि या 6 धावेने जर संघ परास्त झाला तर उंबारडे संघ कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते चुकीचं. बोल. सुमित पाटील अनिरुद्ध पाटील आणि अनिरुद्ध केणे जयेश ठाकूर यांचं खरंच सहकार्य या स्पर्धेसाठी भरपूर राहिलं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आता 1 बॉल आणि रन करायचे आहेत 6. एक बॉल 6 ची गरज आहे. कोण जिंकेल सामना प्रत्येकाच्या मनामध्ये धगधग जरूर चालू असणार आहे. कोण जिंकणार? एक चेंडू जर नीरजनी जर षटकार ठोकला तर या स्पर्धेचे आयोजक जितू पाटील यांच्याकडून 500चा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाजावर आता पूर्णपणे प्रेशर आहे. हा बॉल अगदी वेगानं हाताळला आणि इथून फलंदाज डॉट बॉल. सामना इथून विजयी झालाय. अशा चुका करू नका टीम उंबारडे संघ. या 2 धावा भरपूर महागामध्ये पडल्या असत्या आणि इथून या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय हार्दिक. यायचा हार्दिक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कामतगर लगेच टीम कामतगर संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. वेळ घेऊ नका प्लीज. सलामीवीर लगेच पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये. आणि हे लक्षात घ्यायचं वेळ कमी पडला काय झालं आयोजक
जे सांगतील ते मान्य करावं लागेल. भले 2 ओव्हरची सांगितली तर 2 ओव्हरची देखील खेळावीच लागेल. 1 ओव्हरची सांगितली तर 1 ओव्हरची खेळावीच लागेल. लास्टला आता नाही, जेव्हा वेळ पुरला नाही तर